नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे लाल चण्याची उसळ. चला तुम्ही बनवायला घेते. हे बघा, लाल चणे मी रात्री भिजत ठेवले होते आणि सकाळी शिट्टी दिली याला 5. आणि बघा आता हे शिजले. आता मी फोडणी द्यायला घेते. त्यासाठी बघा आता मी गॅस पेटवलाय, कढई चांगली तापू द्या. आता मी तेल घालते 2 चमचे. हे बघा तेल चांगलं तापलं आहे. आता मी घालते 1 चमचा जिरं घालायचा. जिरं चांगली तडतडू दे. चिमूटभर ओवा, कारण पोट फुगतं ना चण्याने. कढीपत्ता घालायचा. आता घालायचं बारीक चिरलेली लसूण. लसूण चांगले फ्राय होऊ दे आणि लाल होऊ दे. लसूण लाल झाले. आता मी बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा चांगला फ्राय करायचा. कांदा लाल होऊ दे चांगला. आता कांदा गोल्डन झालाय. आता हिंग घालायचं. आता हे टमाटर घालायचे. टमाटर चांगले मऊ व्हायला पाहिजे. गॅस बारीक करून भाजायचं. टमाटर चांगला मऊ झालाय. आता घालायचं अर्धा चमचा जिरा पावडर, पाऊण चमचा धना पावडर. चांगलं त्याला ढवळायचं. 1 चमचा मालवणी मसाला. चांगलं त्याला मिक्स करायचं. अर्धा चमचा काश्मीरी मसाला. कोथिंबीर थोडी घालूया. अशी फोडणीमध्ये घालायची चव येते चांगली. हे बघा आता वाटप घालायचं. ह्याची रेसिपी मी सानिया किचनमध्ये दाखवली आहे. जर तुम्ही बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती बघा. अर्धा चमचा गरम मसाला. चांगलं परतून घ्यायचं. आता चणे घालायचे. चांगलं मिक्स करायचं. आता गॅसची फ्लेम हाय केली आणि चांगलं मिक्स करून घेते त्याला. आता घालायचं चवीनुसार मीठ. चांगलं ढवळायचं. आता झाकून ठेवते 5 मिनिटासाठी. हे बघा 5 मिनिटं झाली. आता मी बघते. आता घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा चांगला वास येतोय मस्तपणे. लाल चण्याची उसळ रेडी झाली. आता मी सर्व करते. तर हे बघा रेडी झाले लाल चण्याची उसळ. मस्त झाली. मस्त घमघमाट वास येतोय. एकदा ट्राय करा आणि खाल तर खातच राहा. असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.